10 तारीख ना ग? अरे हो ना रे. का काय झालं? अगं मग श्रेया न्यायचा पगार असेल ना ग? आया हो ना रे. दादा दार उघडणार आहे. जा. आले आता उशीर झाला तुम्हाला? आई, सुमित दादाच्या ऑपरेशनसाठी श्रेयाचे 2 आणि माझे 2 असे 4000 मी कल्लत ठेवले. आई, हे घे आमच्या दोघींचे उरलेले पैसे. आई चल ना, खूप भूक लागली आहे. जेवून घेऊया सगळे. अगं थांब ना, अमित दादाला येऊ दे, मग सोबतच जेवूया. त्याच्यासाठी कशाला थांबायचं? त्याला रोज 12 वाजतात. चला आपण सगळे जेवून घेऊ. बसा. चला जेवूया. बस. एक्स्ट्राचं काम करून घेतो. काय करायचं? करायला तर पाहिजेच. हं? आपली अशी परिस्थिती नाही की घरी बसून चालणार आहे. तुझा भाऊ बघ, एक असा आणि एक तो दारुड्या. केल्याशिवाय आपल्याला इलाजच नाहीये. बरोबर आहे. चल, आणते चल. झोपा रे, मी झोपते.
मी आलोय. ए श्रेया, दार उघड. ए श्रेया, अरे लंगड्या, आहेस का मेला तू? हो हो, आलाच आहे तुझा मोठा बुरबा. दारू ढोसून अजून काय करणार आहे? उघड तूच. शिवबा, तुझी जगाला तमाशा नको. उघड रे दरवाजा. अरे उघड के दरवाजा. आहेस का मेलास तू? मी नाही घेत. चिकन मटन आहे की नाही? अरे गिळायचं तर गिळ, नाही तर पसर तिकडे. एक तर कमवायची अक्कल नाही. तुझ्या दोन बहिणी कमवतात तेव्हा कुठे तुला गिळायला मिळतंय. गिळ नाही तर पसर तिकडे. असला घासपूस खात नाही मी. त्यापेक्षा उपाशी झोपेल. उशीर कराल. बसलाय. बहिणींचा तळतळाट घेऊ नकोस. कुठे फेरशील हे पाप? मी चाललो माझ्या गावाला. आई 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 शांत हो. अरे तुम्ही
दोन्ही माझी मुलं, पण किती फरक आहे रे दोघांच्या मध्ये. सुमित माझा पायाने अधू आहे, पण मनाने परिपूर्ण आहे. आणि अमित शरीराने परिपूर्ण आहे, पण मनाने अधू आहे. एक आईचे डोळे पुसतो, तर एक आईवर हात उगारतो. देवा, अरे कुठे मी पाप केले होते की असला पोरगा माझ्या पोटे जन्माला आला. आई कशाला काळजी करते, आम्ही आहोत ना. हो आम्ही आहोत ना. बरं ते सगळं रोजच झालं. चला आपण सगळं जेवून घेऊया. चला आई बस तू. आई बस तू गप्प हो. अगं थोडंसं खाऊन घे ग. नको ग मला, तुम्ही जेवा. आई थोडं तरी खा. बरं जेवा. हे जेवलं बसले काय? आलायस तर घे गिळून. मला बस. भूक काय नाही, माझं लय पोट दुखतंय, जेवा रे. मला झोपायचे. मी झोपतो. जेव्हा तुम्ही. लंगड्या, अरे माझ्या पोटात जाम दुखतंय. मला दवाखान्यात घेऊन चला. अरे जाम पोटात दुखत, दवाखान्यात घेऊन चला. मला पोटात दुखतोय जाम. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. मिस्टर सुमित इकडे या. डॉक्टर काय घाबरायचं तर नाही ना? घाबरू नका. तो ठीक आहे. मी त्याला आता तात्पुरते पेन किलरचं इंजेक्शन दिलेलं आहे आणि ब्लड सॅम्पल चेक करायला पाठवलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही बाकीच्या फॉर्मॅलिटीज करून घ्या. मी त्यांना हे करून घेतो. ठीक आहे. काय झालं पोरांनो? काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर बोलले रिपोर्ट येईपर्यंत थांबा म्हणून. मिस्टर सुमित इकडे या प्लीज. हा डॉक्टर. हे बघा, आलेल्या रिपोर्टनुसार खूप मेजर प्रॉब्लेम आहे. दारूच्या अतिसेवनामुळे त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झालेल्या आहेत. आपल्याला लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करावे लागेल. त्यासाठी आपल्याला एका किडनी डोनरची आवश्यकता आहे आणि साधारणतः 2 ते 3 लाख रुपये खर्च येईल. तर तुम्ही लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि मला तसं सांगा. ठीक आहे डॉक्टर. काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? अरे बोला ना, काय झालं? आई सुमित दादाच्या ऑपरेशनसाठी 2 लाख रुपये खर्च सांगितलाय आणि कोणीतरी किडनी डोनर शोधायला सांगितलाय. अरे बापरे. आई कुठे कुठे चाललीस? झाली तू? मी माझी किडनी चेक करून येते.
बघते काय होतंय ते. तसे पण माझ्या आता किती दिवस उरले आहेत. चल आपण पण जाऊया. आई थांब. मिसेस पाटील, बोला डॉक्टर. तुमची किडनी मॅच होत नाहीये कारण तुमचं वय खूप जास्त आहे. आणि राहिला प्रश्न या दोघींचा, तर त्यांची किडनी मॅच होत नाहीये. आपल्याला दुसरा पर्याय शोधावा लागेल. तुमच्यापैकी कोणी इच्छुक असेल तर तसं मला कळवा. काय झाले आई? अरे आमची कोणाचीच किडनी मॅच नाही झाली. आता काय करायचं? डॉक्टर बोलले तुमच्या घरून कोणी इच्छुक असेल तर सांगा. तर कोणाला सांगायचं आपण? शांत हो. खुर्ची घे. लंगड्या कुठं दिसत नाही. मला घ्यायला पण नाही आला तो. का मेला बिला की काय? कुठे आहे लंगड्या? हे बघ कुठे आहे तुझा भाऊ तो. मिस्टर सुमित, तुमची किडनी मॅच होते, पण एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही अपंग आहात, तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. डॉक्टर, माझे अपंग असल्यामुळे मी घरच्यावर असं पण बोलतच आहे. त्यामुळे घरात मी बिनकामाचा. तरी तुम्ही कसलाही विचार न करता माझी किडनी घ्या. माझ्या जीवाला धोका आहे हे माझ्या घरच्यांना सांगू नका, नाही तर घरचे मला किडनी देऊ देणार नाहीत. ठीक आहे, मी ऑपरेशनची तयारी करतो. तुम्ही बाकीच्या फॉर्मॅलिटीज करून घ्या. ठीक आहे. आई, नेहा, श्रेया, माझा तुमच्यावर खूप जीव आहे. आईने मला अपंग असून सुद्धा लहानाचं मोठं केलं. तुम्ही दोन्ही बहिणींनी माझी आर्थिक जबाबदारी घेतली. तुमचे हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. मला माहिती आहे तुमच्या तिघांचा माझ्यावरती जास्त प्रेम आहे, पण माझा तुमच्या चौघांवरती जास्त प्रेम आहे. तुम्ही तिघे मला जितके प्रिय आहात तितकाच माझा भाऊ आम्हीच सुद्धा मला प्रिय आहे. मला त्याचे किडनीचे आजारामुळे होणारे हाल नाही बघवलं, म्हणून मी माझा निर्णय घेतला. पण माझी किडनी मी अमितला देतो हे माहीत असून की माझ्या जीवाला धोका आहे. तरी सुद्धा मला वाटलं मी तुमची जबाबदारी नाही घेऊ शकत, पण यापुढे अमित तुमची जबाबदारी घेईल. जर मी जगलो तर तुमच्यासोबत आनंदाने जगेल, आणि जर नाही जगलो तर देवाला प्रार्थना करेल पुन्हा मला याच घरात जन्माला घाल. तुमचा लाडका सुमित. लंगड्या, अरे लंगड्या, असं का केलंस तू? माझ्या दारू पिण्याने तू जाशील असं वाटलं नव्हतं रे मला. दारूपायी लोक जातात असं माहिती नव्हतं मला. तुला मी आयुष्यभर दुःख दिलं, वाईटच बोललो, मारत गेलो, पण तू मला कधी एका शब्दाने आयुष्यात दुखवलं नाही.
परत ये अमित. अमित परत ये. तुझ्या आईसाठी, तुझ्या दादासाठी, तुझ्या ताईसाठी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी आता दारूला कधी हात लावणार नाही. मी कधी दारूला हात लावणार नाही. मी खूप कष्ट करेन अमित, खूप कष्ट करेन, सर्वांना व्यवस्थित सांभाळेन, पण तू परत ये अमित.